खेळघराबद्दल तुम्ही ऐकलंच असेल, पण खेळघरातील युवक प्रकल्पाबद्दल तुम्हाला माहिती आहे? त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगेन. 2006 साली खेळघराची पहिली बॅच 10वी पास झाली. या मुलांच्या पुढे अनेक प्रश्न उभे होते. पुढे शिकायचं तर होतं, पण प्रवेश कसा घ्यायचा, प्रवेश कुठे घ्यायचा, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यासाठीचा येणारा खर्च कसा निभवायचा. आणि या टप्प्यावर आपल्या मुलांना मदत करायला हवी असं आम्हाला वाटलं आणि खेळघराच्या युवक प्रकल्पाची सुरुवात झाली. या प्रकल्पाच्या माध्यमातून मुलांना 30,000पर्यंत शैक्षणिक फी तर दिली जातेच, त्याबरोबरच पुढील शिक्षणासाठी मार्गदर्शन, कठीण काळामध्ये समुपदेशन आणि क्षमता विकसनासाठी अनेक संधी आणि प्रेरणा दिली जाते. आजवर सुमारे 150 मुलं स्वतःच्या पायावर चांगलं शिक्षण घेऊन उभी आहेत आणि आज 45 मुलं युवक गटामध्ये आहेत. दर आठवड्याला युवकांचे अनेक विषयांवर सत्र घेतली जातात. लोकशाही उत्सव, नर्मदा बालमेळा, बेबा कलेक्टिव्ह, सर्वोदय युवा मंच यासारख्या कार्यशाळांमध्ये सहभाग घेतला जातो. तसेच पुण्यातील विविध संस्थांच्या सामाजिक उपक्रमांमध्ये मुलांना शिकण्याची एक संधी उपलब्ध करून दिली जाते. यंदाच्या सुट्टीमध्ये युवकांनी स्वतः प्रकल्प निवडले होते. इंग्रजी सुधारणं असेल, वाचनाची आवड लावणं असेल, संगीत नृत्य शिकणं असेल किंवा 10वी पास मुलांनी MSCITचा कोर्स पूर्ण करणं असेल. काही मुलांनी अगदी प्रामाणिकपणे ते सर्व प्रकल्प पूर्ण केलेही, पण काहींना मात्र अजूनही सातत्यानं एखादी गोष्ट करण्याची सवय विकसित करायची आहे आणि त्यासाठीच आम्ही प्रयत्न करत आहोत. या प्रकल्पासाठी जो काही शैक्षणिक निधी येतो तो खेळघराच्या मित्रमंडळींच्या मदतीने उभारला जातो. काही संस्थांकडून शिष्यवृत्ती मिळवून देण्यासाठीही आम्ही प्रयत्न करत असतो. प्रत्येक मुलाच्या डोळ्यात एक स्वप्न असतं. त्या स्वप्नाला फक्त पैशाचीच नाही तर विश्वासाची आणि साथीची गरज असते. तुमची साथ एखाद्या मुलाचं आयुष्य बदलू शकते.